नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 23 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच आर्यन वर्षणेय. ओके, तर आर्यन वर्षणेय हा भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे. ओके, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर हा आर्यन वर्षणेय हा बनलेला आहे. ओके, आणि त्यांनी 15 जानेवारी 2026 रोजी आर्मेनियात झालेल्या आंद्रनिक मार्गेयान मेमोरियल स्पर्धेमध्ये आपली तिसरी व अंतिम GM नॉर्म पूर्ण करून हा सन्मान मिळवलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा, आर्मेनिया या देशामध्ये ही स्पर्धा झाली होती. बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. बघा, विजय हजारे ट्रॉफी 2025-26 कोणी जिंकली आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विदर्भ. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे. तर विदर्भाने विजय हजारे ट्रॉफी 2025-26चे विजेतेपदक जिंकलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, विदर्भाने विजय हजारे ट्रॉफी 2025चा किताब 2025-26चा किताब जिंकलेला आहे. ओके, आणि फायनलमध्ये विदर्भाने सौराष्ट्राला 38 रन्सनी हरवलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, उपविजेता ठरलेला आहे सौराष्ट्र. ओके, आणि विजेता आहे विदर्भ. प्रश्न क्रमांक 3 आहे, आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2026मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी 6वे. तर भारताचे स्थान या इंडेक्समध्ये 6वे आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2026मध्ये भारताने 6वे स्थान प्राप्त केलेले आहे. ओके, म्हणजेच भारताचे स्थान 6वे आहे. बघा, आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्समध्ये भारताला 11 प्रमुख आशियाई देश अर्थव्यवस्थांमध्ये 6वे स्थान प्राप्त झाले आहे. ओके, तर एकूण 11 देश होते, तर त्यापैकी 6वे स्थान प्राप्त झाले आहे. प्रश्न क्रमांक 4. बघा, भारत विद्युत शिखर संमेलन 2026चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे नवी दिल्ली. ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे. तर नवी दिल्लीमध्ये भारत विद्युत शिखर संमेलन 2026चे आयोजन करण्यात येणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. भारतातील पहिले सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स पार्क कोणत्या राज्यामध्ये स्थापन केले जाणार आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये भारतातील पहिले सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI पार्क हे स्थापन केले जाणार आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर बघा, याची उद्दिष्ट आहे संशोधन, डेटा इनोव्हेशन क्लस्टर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स गव्हर्नन्स इन्स्टिट्यूटचा समावेश असलेले एक प्रथम प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इकॉनॉमिस्ट बनविणार आहे. ओके, तर असे याचे उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, रोबोट सिस्टीम 15 हे कोणत्या देशाने नुकतेच विकसित केले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रोबोट सिस्टीम 15 हे जे आहे ते नुकतेच स्वीडन या देशाने विकसित केले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. RBS 15 असं याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर बघा, ही एक स्वीडन देशाने अँटीशिप मिसाईल सिस्टीम बनवली आहे. ओके, जे की समुद्रावर लक्ष्य करणारी आहे. ओके, तर बघा, लक्षात घ्या, ही एक रोबोट प्रणाली नसून तर ती दुश्मनांच्या जहाजांना आणि जमिनीवर लक्ष्य करण्यास सक्षम अँटीशिप मिसाईल म्हणून वापरण्यात येणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए चंदना सिन्हा यांना भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा, चंदना सिन्हा यांनी रेल्वे नेटवर्कवर बालभटक्या किंवा जबरन विक्री तस्करीतील मुलांचे बचाव करण्यासाठी उल्लेखनीय काम केले आहे आणि शेकडो मुलांना त्यांनी वाचवलेले आहे. ओके, त्यामुळेच त्यांना हा रेल्वे सुरक्षा आणि समाजसेवेतील अपवादात्मक कामगिरीबद्दल हा रेल्वेचा सन्मान मिळालेला आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. बघा, इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी
हा उपक्रम भारताने कोणत्या देशासोबत सुरू केला आहे? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. याचं उत्तर असणार आहे अमेरिका. तर अमेरिकेसोबत भारताने इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज हा उपक्रम सुरू केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 आहे 83वा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. वन बॅटल आफ्टर अनदर. ओके, तर या चित्रपटाचं नाव आहे वन बॅटल आफ्टर अनदर. या चित्रपटाला 83वा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026मध्ये सर्वाधिक पुरस्कार भेटलेले आहेत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 83वी जी गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा होता ते 11 जानेवारी 2026 रोजी बेवर्ली हिल्टन, कॅलिफोर्निया, USA झाली आहे. ओके, तर लक्षात ठेवा अमेरिका या देशामध्ये ही संपन्न झाली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती दरवर्षी कोणत्या दिवशी साजरी करण्यात येते? तर प्रश्न क्रमांक 10 बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. 23 जानेवारी, म्हणजेच आजच्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आपण साजरी करतो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर जर तुम्हाला डेलीचे चालू घडामोडीचे व्हिडिओ एकाच प्लेलिस्टमध्ये पाहायचे असतील तर आपण आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट बनवले आहेत, ज्यामध्ये तुम्ही मागील वर्षाच्या म्हणजेच 2025च्या आणि चालू वर्षाच्याही चालू घडामोडी पाहू शकता. ओके, आणि अत्यंत लहानसे म्हणजेच 5 ते 6 मिनटाचे आपले व्हिडिओ असतात, त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता व्यवस्थित. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.